नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी सिद्धाकेनी स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे SK ब्लॉग्स. तर मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी आपण फिरायला चाललो आहोत कन्याकुमारी साईडला. कन्याकुमारीने अजून बरेच स्पॉट आहेत. हम्पी, मैसूर, उटी, केरळ आणि रामेश्वरम हे बरेच स्पॉट आपल्याला फिरायचे आहेत. पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पनवेल टू हम्पी अशी रोड ट्रिप बघायला भेटणार आहे. आता मी आहे आमच्या ग्रामदेवताच्या मंदिराच्या इथे, श्री कालभैरव मंदिर चिंचपाडा. इथे आपण नारळ फोडू आणि देवाच्या पाया पडू आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करू. तर चला आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. ते बघा तिथं आपले मेंबर आहेत फिरायला सोबत. मनीष या जवळ दिसत नाही तुम्ही, म्हणजे मी तुमच्या जवळ येऊ का दाखवायला. आशिष आहे, प्रियेश आणि मनीष. चला मंदिराच्या आतमध्ये जाऊ. हा आहे आमच्या गावाचा मंदिर आणि इथून एंट्री आहे, पण गेट बंद आहे म्हणून आम्ही इथं खालीच नारळ फोडतो आणि इथंच पाया पडू आपल्या. मनीष नारळ फोडताना कालभैरव देवा की, गणपती बाप्पा मोरया. चला पाया पड मिंटल. तुमचा पडून झाला का रे. आशिष मुंडकर आता कॅमेरा हँडल करतील. या तुम्ही नारळ फोडला उलटा. कालभैरव देवा की जय, गणपती बाप्पा मोरया. चला गणपती बाप्पा मोरया. आता आलोय संभादेवाची, इथे नारळ फोडला आमच्या. असा रोड चाललाय बघा. उज्जैनला जाताना पण आपण इथे नारळ फोडलेला, पण नीट मंदिर दाखवू नाही शकलो. हा बघा असं मंदिर आहे, जुना मंदिर आहे आमच्या गावातला. आणि संभादेव. सर आतमध्ये जाऊ आता. आशिष लीड करते आम्हाला, फ्रंटला आहे. मग कशी कशी नीट सांग जा, लोकांना समजेल कसा. असा पाया पडत स्टार्टिंगला हे जाचल मध्ये. चला तुम्हाला सांगलं ना घेते. चला पहिल्यांदा माझे मुलं भक्तीला लागलो, मी सुधरवलं तुम्हाला. संभादेव मंदिर बघा कसं आहे. पहिले इथं आम्ही माहिती ना त्यांच्या गावात असताना दुपारी आमचा टाइमपास बसायला यायचो इथं आम्ही. आणि देवाच्या पाया पण पाडायला यायचो. बाहेर नारळ फोडायला लागेल ना. संभादेवाचे इथे नारळ फोडायचा मान आहे प्रियेश नाईक यांचा. चला फोडा. जय संभादेवा. जय. नारळ लिहायचा इथं. कसा वाटतं रेंज तुला. फायनली आपला प्रवास चालू होणार आहे. रेंजचे चला नारळ फोडून झाले आहेत. आता आपण निघूया प्रवासाला. आपल्या 667 किलोमीटर ना रे, 667 किलोमीटर आपल्याला जायचं आहे ना. मॅपवर दाखवते 12 तास, म्हणजे आपण 14 तास पकडून चालू. जेवणाला टाइम आपला 1.5-2 तास जाईल, जेवण नाश्ता. तर इथे समोर फ्लॅशमार मला चालला सोपं पडेल. इथं कालो काय सगळा मी ब्लॉग मध्ये बोलतोय. चला आपल्या प्रवासाला सुरुवात करू. पनवेल टू हम्पी. हा पहिले एकविरेला पण पाया पडायला जायचं आपल्याला. इथून निघू आपण हम्पीला डायरेक्ट. चला डिझेल टाकायला थांबलो, टाकून झालाय. त्यामुळे तुम्हाला दाखवते. ही डिकी आहे ना आपली, डिकी पूर्ण फुल झालेली आहे ना. आम्ही चौघच आहेत ना, तरी पण डिक्की तर फुल झालेलीच आहे. मागं पण बॅगे बघा 3. किती दिवस चालू नक्की तुम्ही हे पिशा मेंटल एवढे बॅगे आणता. मेंटल काय 14 दिवस चाललो. आवरे बॅगी नको. मी एके बॅगीन सगळं कबर मावलं 13. तुम्ही 2-2 तिघा 2-2 बॅगे आणल्या. काय बोलतो तुम्हाला. रास कोपरा आणलं. काय रास कोपरा आणलं. ब्रँडेड का. फोटो नाही ब्रँडेड दिसला मग. हे चला रे. कारल्याच्या पायथ्याशी जस्ट पोचलो. इथून आपल्याला पंढरपूर मार्गे कर्नाटकाला जायचं आहे. तर चला दर्शन घेऊ एकविरा आईचा. 3 जण गेले पुढं.
आता आपण पण जाऊया. चला नारळ पण फोडायचा इथं. नारळ फोडू, एकविरा आईच्या चरणी आपले माथा टेकू आणि निघू आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करू. चला. थंडी जाम आहे का आपल्याला आणि आपल्याला जायचं आहे उटी बिटीला पण जायचं आपल्याला. बाबा उटीला कसली थंडी असेल. उटीला काय होईल पिशा आणलं का? जॅकेट बिकेट आणलं का? ते ग्रुप कडून देऊ जॅकेट तुला. इथं आता नाश्ता करू लगेच निघू आपण. चला. मस्त झोप काढलेली आहे. आता सोलापूर आहे नाश्त्याला थांबलो. 11:30 वाजलं. 5ला निघलो ना कारण आपण 5ला निघलो आम्ही. आशिषने चाललोय गाडी. आशिष किती किलोमीटर चालली? 150. कसला कमाल? कमाल कसला? रेड बुलचा ब्रँड ॲम्बॅसेडर आहे तो आमच्यातला. चला इथं नाश्ता करू. मनीष भिंगारकर. आशिषचा उपास आहे. रेड बुल पित आहे. आलेला आपला तिघावी इडली वडा आणि तो मिसल पाव घेतला त्याने. रेंचो आपल्याला आता इतका प्रवास केला आपण पनवेल ते आपण आता जवळजवळ सोलापूरला पोहोचू. सोलापूर इथनं 80 किलोमीटर आहे. तुला रोड कसा आहे आपल्या सबस्क्रायबरना सांग. रोडची कंडिशन कशी आहे? एक नंबर आहे. म्हणजे नॉर्मल खड्डे बिड्डे आहेत रस्त्यात इथपर्यंत तुला लागले का नाही? कमी प्रमाणात. फक्त पुण्यात थोडी ट्रॅफिक लागली ना आपल्याला. पुण्यात फक्त बाकी काही नाही. टेन्शनच नाही. रोड मस्त होता. तर चला आता इथं नाश्ता करूया आपण. ब्रेश काय बोलतोय तुला? काम कर ना. फ्री आहे. 2 तास 43 मिनिटाच्या प्रवासानंतर आपण पोचलेलो आहोत. कुठं रे? शिवगिरी ना रे? शिवगिरी मंदिर कर्नाटकाच्या इथं. आम्ही डायरेक्ट हंपीला जाणार होतो पण थोडा प्लॅन चेंज केला आहे. शिवगिरी मंदिरच्या इथं आपण दर्शन करायला आलो महादेवाचं. आज सोमवार पण आहे तर दर्शन पण होऊन जाईल. आणि इथं काय चाललंय बघा. 100 रुपये हा जॅकेट झुडिओ मधून रेंजने आणलाय. 100ची पण लायकी नाही. 50 रुपयाला आणलाय ना. असे 100 देतो तरी घेत नाही. किती आणला त्यांच्या? चला इथं आपण दर्शन घेऊ. जेवलो पण नाही आम्ही अजून. 2:44 3 वाजता जेवायला लागेल. दर्शन करून इथंच मंदिर आहे. चला आतमध्ये जाऊन मंदिर दाखवतो तुम्हाला. या मंदिराची इथं तिकीट आहे 20 रुपये पर पर्सन आणि कॅशच आहे इथं, ऑनलाईन नाही. आणि आम्ही कॅश नाही आणली म्हणजे गाडीत राहिली तर यांच्या वेळेला आणाला. तर थांबलो तिथं आम्ही. बघा इथं कॅमेराचे पण चार्जेस आहेत. कॅमेराचे चार्जेस 200 रुपये. ज्युनियर के जी LKG UKG 5 रुपये. पहिली ते 7वी 10 रुपये आणि 8वीच्या नंतरचे 20 रुपये असं आहे. बघा हा मंदिराचा म्हणजे छोटासाच मंदिर आहे तिथं. आणि भोलेनाथचा स्टॅच्यू इथे. तिकडे नंदी महाराज आणि मस्त असा परिसर बनवला इथं. तिकडे गार्डन आहे छोटासा. कुठं आहे? आणि तिकडे पण थोडाफार गार्डनिंग केलेलं आहे. तिथं आपण दर्शन करू. चला. एकदम क्लीन असा म्हणजे परिसर आहे इथला. तुम्हाला घाण दिसणारच नाही अजिबात. आणि इथे फोटोशूट चालू झालेला आहे पोर्ट्रेटमध्ये. चला जाऊ दर्शन घेऊ. चला.
हम्पीला पोहोचलो जस्ट 8:07 झाल्यात. एकूण किती किलोमीटर आलो आपण? 750 किलोमीटर आलो. कितीला निघलो घरातून? 5ला. आता वाजलं 8. सकाळी 5ला निघलो आणि रात्रीच्या 8ला पोचलो. आता बॅगी भरतो. रूम पण घेतले आम्ही इथं. 1200ला पडली ना रे आपल्याला रूम. 1200ला रूम पडली, AC रूम हम्पीला. आणि इथं सगळं आहे ना होमस्टे आहेत. हॉटेल इथं जवळजवळ ना लांब आहेत तिथून, म्हणजे हम्पीच्या एरियातून खूप लांब आहेत हॉटेल. आणि जवळपास तुम्हाला पाहिजे असेल तिथं होमस्टेच आहेत. तर आम्ही होमस्टे घेतला, म्हणजे रूमच आहे AC वाली. दाखवतो तुम्हाला वरती जाऊन. आता बॅगी काढतो. चला वरती जाऊ आता बॅगी घेऊन. ही बघा अशी रूम आहे. AC 1200मध्ये बरी आहे. रूमचा वाटर लावलेला आहे मी. चॉकी ठीक आहे 1200मध्ये. इथं रूमचा रेट आपल्याला माहीत नाही बोलल्यावर. 1200मध्ये AC रूम महाराष्ट्रातून 1500-2000 जातात ना AC रूमचा. 1200 रुपये बरे आहे तिला. आम्ही 2000चा बजेट धरून आलो. 2000ला रूम, 2000ला सगळीकडे रूम भेटेल असं धरून आलो ना आपण. 1200मध्ये भेटले. आमचे पैसे वाचलेत. अशी रूम आहे. इकडं बाथरूम आहे, आरसा. आता हम्पी आपण उद्या फिरू. पूर्ण दिवस आपण हम्पीला एक्सप्लोर करू उद्या. आणि उद्या पण हम्पीलाच वस्ती करू. आणि परवा सकाळी आपण शिवा स्टॅच्यू आहे ना, आदियोगी शिवा स्टॅच्यूला परवा सकाळी निघू असं प्लॅनिंग आहे. बरीच प्लॅनिंग आहे. ती बुक कुठं आहे? बुकमध्ये आम्ही प्लॅनिंग करून आलो आहोत. आपल्याला एकूण 13 ते 14 दिवसाची ट्रिप आहे आपली. त्या ट्रिपचा आजचा पहिला दिवस होता. ब्लॉग कसा झाला मला माहीत नाही, कारण कमी जास्त पण होऊ शकतात. दिवस कमी जास्त पण होऊ शकतात. प्लॅनिंग चेंज होईल तशी, बजेट बसेल तसा. आमची चौघांची कॉन्ट्रो काढून आम्ही आलो. कुठे आला दाखव. बुक आहे का? बुकमध्ये आम्ही सगळा प्रत्येक दिवशी काय काय करायचं असा लिहून ठेवला. किती किलोमीटर इथून तुमचा स्पॉट आहे असं सगळं लिहून ठेवलं आहे. एकूण 14 दिवसाचा आपल्याला प्लॅन केला ना. 14 दिवसाचा आमचा प्लॅन झाला आहे. पण सगळा प्लॅनिंगनुसार होतं आहे, तुम्हाला माहिती आहे. बघूया कसा होतं आहे. आजचा व्हिडिओ मी एंड नाही करत. बघूया